चौकातल्या वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्यासाठी आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले। अजित पवारांनी आज भल्या पहाटे 6 वाजता चाकण चौकामध्ये येऊन पाहणी केली। पहाटे 6 वाजता अजित पवार चाकण चौकात दाखल झाले। पुणे नाशिक आणि चाकण शिक्रापूर मार्गावरच्या या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असते। या चौकातून चाकण एमआयडीसी मध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं। या एमआयडीसी मध्ये 1500 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यामध्ये 3.5 लाख कर्मचारी काम करतात। त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात। यातील चाकण शिक्रापूर मार्गावरून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरहून येणारी अवजड वाहतूक जेएनपीटीकडे जाते। त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे। आणि या पाहणी दरम्यान अजित पवारांनी वाहतूक कोंडी संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। कलेक्टर तुम्ही बघितलं, आता मी गाडीत असताना बघत होतो, जरा गाडी थांबली 6 वाजले, 6 वाजता लगेच लाईन कुठल्या कुठं लागते, म्हणजे पीक आवर मध्ये तर सहरच होत असेल, म्हणजे तर अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना देखील खडसावलेलं आहे। विनयकुमार चौबे या आयुक्तांना अजित पवारांनी खडसावल्याचं पाहायला मिळालं। चाकण चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली आणि तात्काळ वाहतूक सुरू करण्याच्या सूचना अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना केल्या। मूर्खासारख्या गाड्यामध्ये त्या रस्त्यात उभे करतात, कोणाला माहिती ट्रॅफिक जाऊ दे, गाड्या जाऊ दे मध्ये थांबतात, ते सगळं आपल्या ट्रॅफिक थांबतात। पुण्याच्या चाकणामध्ये अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खड्डे दाखवले। रस्त्यांवरच्या खड्ड्यांचे फोटो दाखवत त्यांनी जाब विचारला। हे बरंच आहे, 2 दिवसात होण्यासारखं नाहीये हे काय, आणि करताना ते नीट केलं पाहिजे। कारण कुठला एखादा पाऊस धोधो पडत असताना ट्रकच्या लक्षात ड्रायव्हर आलं नाही, टाक गेलं की झालं सगळं वाटतं।